नमस्कार. यावर्षी महाराष्ट्रामधले जे मुलं 550 प्लस 500 किंवा 550 म्हणजे या स्कोअरच्या दरम्यान जे मुलं आपल्या जिजाऊ अकॅडमीला जॉईन झालेले आहेत, तर त्यांचं पर्सेंटेज आणि सोबतच टोटल जो डेटा आहे विद्यार्थ्यांचा, तर तो या ठिकाणी आपण अनालाइज करतोय. हे सर्व कशासाठी? तर आपले खरे जे कॉम्पिटिटर आहेत विद्यार्थी, तर ते आपले महाराष्ट्रातले सर्व विद्यार्थी आहेत. कारण महाराष्ट्राचा जो आपला स्टेट कोटा आहे, तर त्यामध्ये अदर स्टेटवाले जे आहेत, तर ते इलिजिबल नसतात. तर त्यामुळे खरी कॉम्पिटिशन आपली महाराष्ट्रातल्या मुलांसोबत आहे आणि आपल्या जिजाऊ अकॅडमीला जॉईन झालेले जे मुलं आहे तर ते महाराष्ट्रीयन आहे. तर त्यामुळे त्यांचा स्कोअर नेमका किती येतोय तर हे पाहणं या ठिकाणी खूप गरजेचं आहे. आणि सोबतच टोटल महाराष्ट्रामध्ये जे रजिस्ट्रेशन होतील मुलांचे, तर ते दरवर्षी साधारण एक 45,000 50,000 55,000 पर्यंत जातात, की जे MBBS BDS BMS BHF MES पर्यंत क्वालिफाय असतात. जे अलाइड कोर्सेस आहे तर त्याचं रजिस्ट्रेशन थोडं वेगळं अजून एक्सटेंड होतं, 60,000 पर्यंत जातं. पण फक्त BHMS पर्यंत म्हणजे MBBS BDS BMS BHMS पर्यंत साधारण एक 50,000 55,000 स्टुडंट असतात. आता बघूया. बघा, आता समजा आपण जर एक विचार केला तर आपल्या अकॅडमीला 550 प्लस ज्यांचा स्कोअर आहे, तर असे जॉईन झालेले मुलं पर्सेंटेज मध्ये नेमके किती आहे तर ते आपण बघूया. बघा, आता समजा हे सगळं आम्ही अनालाइज केलं होतं या 2-3 दिवसामध्ये, विद्यार्थ्यांचा डेटा घेतला होता. तर हे जे मुलं आहे तर अकॅडमीला जॉईन झालेल्या मुलांपैकी 2% मुलं असे आहेत की जे 550 प्लस आहे. मग आता आपण 2% म्हणजे किती समजायचे? महत्वाचा प्रश्न आहे. एक मान्य करा तुम्ही सर्वांनी की आपल्या अकॅडमीला लिमिटेड स्टुडंट असतात. तर त्यामुळे हा जो डेटा आहे हा लिमिटेड आहे. यामध्ये थोडाफार चेंज होऊ शकतो, कट ऑफवर इफेक्ट होऊ शकतो. तर हे सर्वांना आपल्याला माहिती असायला पाहिजे. बघा, आता एक विचार करू आपण की समजा महाराष्ट्रामध्ये यावर्षी 55,000 रजिस्ट्रेशन होतील. ओके, तर हा एक टेंटेटिव्ह नंबर आहे, यामध्ये थोडाफार चेंज होऊ शकतो. पण 55,000 रजिस्ट्रेशन जर ओव्हरऑल जर विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामध्ये केले, वेगवेगळ्या काउन्सिलिंग सेंटरला जॉईन झालेले विद्यार्थी, आपल्या अकॅडमीला जॉईन झालेले विद्यार्थी, प्लस स्वतःच काउन्सिलिंग स्वतः करणारे विद्यार्थी, तर असे 55,000 विद्यार्थी समजा सीईटी सेलला MBBS BDS BMS BHMS साठी रजिस्टर्ड झालेले असं आपण गृहीत पकडूया. आता याचं जर आपण 2% काढलं तर हा जो नंबर आपल्याला मिळतोय तर हा मिळतोय 1100 विद्यार्थी. म्हणजे थोडक्यात महाराष्ट्रामधून 1100 विद्यार्थी असे येतील की जे 550 प्लस येतील. आता यामध्ये थोडाफार चेंज होऊ शकतो, हे मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं. कमेंट जे समजा करणारे आहेत की सर हे तुम्ही डायरेक्ट असा नंबर कसा सांगितला, तर मी हे टेंटेटिव्ह सांगतोय. हे जे आहे तर यामध्ये बदल होऊ शकतो थोडाफार, एक साधारण 50 100 200 इकडे तिकडे होऊ शकतं. पण हे आपण एक टेंटेटिव्ह आकडा काढलाय. आपल्या अकॅडमीला जॉईन झालेल्या विद्यार्थ्यांचं सॅम्पल खूप कमी आहे, तर हे आपल्याला सर्वांना मान्य असायला पाहिजे. आता यानंतर जे 500 आणि 550च्या दरम्यान येणारे विद्यार्थी आहे, तर ते आपल्या अकॅडमीला सध्या 7.5% विद्यार्थी असे आहेत टोटल मधून की जे 500 आणि 550च्या दरम्यान स्कोअर असणारे. मग आता यांचा टोटल जर आपण समजा इकडे जर का केलं की 55,000 पैकी हे विद्यार्थी किती येतील, तर हे विद्यार्थी येत आहेत 4,125. याचा अर्थ असा चुकीचा काढू नका की एवढे अकॅडमीला जॉईन आहेत. हे आपण पूर्ण महाराष्ट्राच्या 55,000 विद्यार्थ्यांचा विचार करतोय. ठीक आहे. आता हे आहेत 4,225. आता जर समजा या दोघांचं टोटल जर आपण केलं तर हे टोटल थोडं साईडला घेतोय मी, जेणेकरून आपल्याला इकडं वर्क करायला जागा सापडेल. बघा, हे जर टोटल आपण केलं तर हे टोटल किती बनणार आहे? तर बघा, हे आहे 5, त्यानंतर 2 2 आणि 5. तर आपण गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेसचा जर का विचार केला, ओनली गव्हर्नमेंट एडेड MBBS कॉलेजेस, तर आपल्याकडे सीट्स आहेत 5,850. पण आता विद्यार्थी किती येतात? विद्यार्थी कमी येत आहेत, 5,225. तर आता यात काय होणार आहे, तर यामध्ये तुमचं कॅटेगरी मॅटर करणार आहे. जरी समजा तुम्ही 500 पर्यंत आहे आणि 500 पर्यंत असून एवढीच जर कॉम्पिटिशन आहे या विद्यार्थ्यांमध्ये, पण कॅटेगरी मॅटर करणार आहे. कारण या ज्या सीट्स आहेत तर ह्या टोटल ओपनच्या मुलांना नाही मिळणार. आपल्या या ज्या MBBSच्या सीट्स आहेत तर ह्या OBC वाल्यांना नाही मिळणार. तर यामध्ये कॅटेगरी मॅटर करणार आहे. तर त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर कॅटेगरीमध्ये नेमका तुमचा कितवा नंबर आहे तर यावर तुमचा कट ऑफ अवलंबून राहील. पण साधारण एक जर गव्हर्नमेंट कॉलेजचा जर का विचार केला आपण MBBSचा, तर हा जो कट ऑफ आहे तर हा 520 प्लस यायला पाहिजे असं यावरून दिसतं. यामध्ये थोडाफार चेंज होऊ शकतो. मी पूर्ण कॉन्फिडंट नाहीये, बोलत नाहीये. यामध्ये हे टेंटेटिव्ह आहे, यामध्ये बदल होऊ शकतो, हे मला मान्य आहे. पण साधारण एक 520 प्लस 530 प्लस जर तुम्ही असाल तर आपण या ठिकाणी जर कॅटेगरीमध्ये असेल तर या ठिकाणी आपल्याला सीट मिळण्याचे चान्सेस असू शकतात कॅटेगरीमधून. पण ओपन वाल्यांचा विषय वेगळा होऊ शकतो.
ओपनचा कट ऑफ बदलू शकतो, तो वर पण जाऊ शकतो. आता बघूया नेक्स्ट. आता जर समजा आपण अकॅडमीला जॉईन झालेले जे विद्यार्थी आपल्या, तर त्यांचा विचार केला की ते 450 आणि 499 दरम्यान किती विद्यार्थी आहे. तर मित्रांनो हे आहेत 9% स्टुडंट, टोटल स्टुडंटच्या 9%. आता याचा जर समजा आपण विचार केला तर हे टोटल स्टुडंट जर समजा आपण या 55,000 रजिस्ट्रेशन पैकी जर का काढले तर हे टोटल स्टुडंट किती बनतील. तर हे बनतात जवळपास 4,950 एवढे विद्यार्थी बनतात या 55,000 पैकी. आता जर समजा आपण हा विचार केला की पुढचे जे विद्यार्थी आहेत ते या दरम्यान येणार आहे, म्हणजे 400 आणि 449च्या दरम्यान. मग आता यातले किती विद्यार्थी आहेत, हे आपल्या अकॅडमीला जॉईन झालेले विद्यार्थी आहे 12.5%. मग आता इकडे आपण लिहूया 12.5%. ओके, 12.5%. आता 12.5% याचं जर काढलं आपण टोटलचं तर हे बनतं 6,875 एवढे विद्यार्थी की जे या स्कोअरच्या दरम्यान यावर्षी असू शकतात. आता यानंतर जर समजा आपण हा विचार केला की 300 आणि 399च्या दरम्यान किती विद्यार्थी आहे, तर मित्रांनो हे आहेत 26% आपल्याकडं. ओके, आता 26% जर का आपण काढलं तर हे होतात जवळपास 14,300 स्टुडंट टोटल मध्ये. महाराष्ट्राचं टोटल झालं या साईडचं. ठीक आहे, हे अकॅडमीचं टोटल नाही. आता यानंतर जर आपण 200 आणि 300 या स्कोअरचा जर का विचार केला तर इकडे थोडा जास्त डेटा दिसून येऊन राहिला. 200 आणि 299च्या दरम्यान थोडं जास्त क्राऊड आहे, तर हे जवळपास 35.5% आहे. आणि याचा टोटल जर आपण कॅल्क्युलेट केलं तर हे बनतं 19,525. ओके, आता जे 200च्या आतमधले स्टुडंट आहे तर आता हे कसं आहे की थोडं काउन्सिलिंग नंतर करू, कारण हा स्कोअर काही आपल्याला अजून माहिती नाही. तर असे विद्यार्थी असतात तर हे आमच्याकडे जॉईन झालेले आहेत 7.5%. कारण तसंही आम्ही जे बोलतो जे सांगतो तर ते सांगतो सत्य, की तुम्हाला या दरम्यान हा कोर्स मिळू शकतो तरच जॉईन व्हा. तर त्यामुळे हे थोडं काय करतात की यांना अपेक्षा जास्त असतात, हे जॉईन व्हायला थोडा वेळ लावतात. ठीक आहे, आता बघा हे जे स्टुडंट आहे तर हे आहेत 4,125. तर हे टोटल महाराष्ट्रामधून बनतील बरं का, हे टोटल महाराष्ट्रामधले स्टुडंट झाले. तर आता आपण जर एक विचार केला की महाराष्ट्रामध्ये टोटल MBBS, BDS, BMS, BHMS च्या सीट्स किती आहे टोटल, तर बघा MBBS च्या टोटल सीट्स ह्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या, आणि हे जे आहे तर हे प्रायव्हेट MBBS कॉलेज आहे, हे वाला प्रायव्हेट MBBS. आता प्रायव्हेट MBBS च्या सीट्स किती आहे, तर त्या आहेत 3220. या दोघांचं टोटल जर केलं आपण गव्हर्नमेंट MBBS, प्रायव्हेट MBBS, तर हे 9,070 बनतं. आता आपण आपल्या डेटावर जर आलो तर 9,070 याची ऍडिशन करत घ्या. याची ऍडिशन जर तुम्ही करत घेतली तर 9,070, तर हा कट ऑफ इथं कुठेतरी निघतोय प्रायव्हेट MBBS प्लस गव्हर्नमेंट MBBS याच्यामध्ये, या 2 नंबरच्या मध्ये. म्हणजे थोडक्यात कोणत्या 2 नंबरच्या मध्ये निघतोय, 450 आणि 499. कारण इकडचा टोटल जर तुम्ही करत घेतलं तर लगेच ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल. या टोटल मधूनच इथपर्यंत पण नाही, फक्त इथपर्यंतच टोटल करणं आहे आपल्याला. म्हणजे हा नंबर तुमच्या लक्षात आला असेल की MBBS च्या टोटल सीट्स 9,000च आहे. मग आता याची ऍडिशन 9,000 पर्यंत जायला पाहिजे, आणि त्यातल्या त्यात तिथं कॅटेगरी पण मॅटर करणार आहे. तर त्यामुळं कॅटेगरीचा विषय वेगळा राहील, पण तुमचं इकडचं जे आहे तर हे अशा पद्धतीनं बनू शकतं. मग थोडक्यात हा जो कट ऑफ आहे तर हा 450 आणि 499 या दरम्यान राहील. 460, 470 पर्यंत पण येऊ शकतो कॅटेगरी OBC, VJ, NT, EWS, SEBC यांच्यासाठी. पण तुम्ही जर SC ST मध्ये असाल तर थोडं यापेक्षाही खाली येण्याचे चान्सेस आहेत. आता बघा पुढचं आपण एक स्लाइड घेऊया की BDS नेमका काय होईल. तर बघा BDS जर गव्हर्नमेंट BDS च्या सीट्स पाहिल्या तर 326 आहे आणि प्रायव्हेटच्या 2400 आहे, म्हणजे टोटल 2726 सीट्स आहेत BDS च्या. मग आता BDS नेमका काय होईल कट ऑफचं, तर बघा BDS च्या कट ऑफचा जर का आपण विचार केला तर हा जो कट ऑफ आहे हा बऱ्यापैकी खाली येऊ शकतो. म्हणजे थोडक्यात 200 पर्यंत प्रायव्हेटचा येण्याचे चान्सेस आहे. 200च्या आत पण एखाद्या वेळेस येऊ शकतो प्रायव्हेट BDSचा. आणि गव्हर्नमेंटचा थोडा कसा की तो या दरम्यानच राहणार आहे, 450, 499च्या दरम्यानच तो येईल, यापेक्षा जास्त खाली येणार नाही. आता जर समजा आपण BMS चा विचार केला तर BMS मध्ये नेमकं काय होणार आहे बघा. BMS च्या टोटल सीट्स किती आहे, तर गव्हर्नमेंट कॉलेजच्या आहे 1,827, प्रायव्हेट कॉलेजच्या आहे 81, टोटल बनतात 10,008. आता 10,008 जर का सीट्स आहेत BMS च्या, आता वरती हे टोटल आपण करत घेतलं समजा हे इथले मुलं इथपर्यंत जे आहे तर हे MBBS साठी कटले. ठीक आहे, MBBS साठी. आता हा नंबर कुठे येऊन थांबतोय, तर हा नंबर जो आहे तर हा साधारण या इथपर्यंत किंवा याच्या खाली पण येऊ शकतो, 300च्या खाली पण कट ऑफ येऊ शकतो BMS चा. ठीक आहे, BMS चा कट ऑफ हा बिलो 300 सुद्धा येऊ शकतो. मग तो 280, 270
या पद्धतीनं सुद्धा चालू शकतो. प्रायव्हेट बीएमएसचा, गव्हर्नमेंटचा थोडा कसा आहे की 400 आणि 449 या दरम्यान राहील, पण जे प्रायव्हेट बीएमएस आहे तर ते 300च्या खाली पण मिळू शकतं. आता राहिला बीएचएमएसचा विषय, तर बीएचएमएसच्या टोटल सीट्स बघा किती येतं. आपण एकदा बीएचएमएसच्या टोटल सीट्स बघतोय. हे बीएचएमएस आहे. गव्हर्नमेंट एकच कॉलेज आहे 63 सीट आहे आणि प्रायव्हेट कॉलेज आहे 4360 सीट्स टोटल बनतात, 4423 सीट्स. तर या बीएचएमएसच्या, तर बीएचएमएस सुद्धा यावर्षी क्वालिफाय मार्क्सवर मिळण्याचे चान्सेस आहेत प्रायव्हेटमध्ये. आता महाराष्ट्रामध्ये टोटल सीट्स किती आणि महाराष्ट्रामध्ये टोटल रजिस्ट्रेशन किती, तर बघा जर आपण एक विचार केला तर एमबीबीएसच्या टोटल सीट्स आहे 9070. यामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस आलं, प्रायव्हेट पण एमबीबीएस आलं. बीडीएसच्या सीट्स आहेत 2726, दोन्ही कॉलेजेस आले. बीएमएच्या सीट्स आहेत 10008, बीएचएमएसच्या सीट्स आहेत 4423 आणि टोटल महाराष्ट्रामध्ये सीट्स आहेत 26227 एवढ्या सीट्स आहेत. मग आता जर आपण एक विचार केला की आपले 55,000 रजिस्ट्रेशन झाले तर त्यापैकी फक्त अर्धे मुलं बीएचएमएस पर्यंत येऊ शकतात. बाकीच्यांना फिजिओथेरपी वगैरे रिपीट करण्याचं काम पडू शकतं. म्हणजे थोडक्यात जेव्हा महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन होतील तर तेव्हा आपला जो नंबर आहे तर तो 30,000 35,000 जायला नको महाराष्ट्रामध्ये. पण तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तो गेला तरी चालतो, कारण हे सगळं आपण व्हीजे, एनटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एसईबीसी, ओपन याचा विचार केला. कॅटेगरीमध्ये याला तुम्ही थोडं कमी पकडू शकता, एक 60-70 मार्क अजून हे खाली येऊ शकतं. आता बघा जर समजा एवढ्या सीट्स आहेत महाराष्ट्रामध्ये 26,000, तर मुलं किती येऊ शकतात महाराष्ट्रामध्ये, तर 55,000 पर्यंत मुलं येऊ शकतात आणि या स्कोअरच्या दरम्यान हे मुलं येतील असा एक प्रेडिक्शन आहे या स्कोअरच्या दरम्यान. आणि 26,000चा जर का आपण विचार केला, 26,000 टोटल, तर बीएचएमएस हे क्वालिफाय मार्क्सवर मिळेल. बीएमएस जे तर ते साधारण 270-280 पर्यंत बीएमएस मिळू शकतं. तुमचं जे एमबीबीएस आहे तर ते साधारण एक 450 प्लस जर असाल, 460-470 प्लस जर असाल तर प्रायव्हेट एमबीबीएस कॅटेगरीवाल्यांना मिळू शकतं. आणि ओपन मध्ये असाल तर साधारण 490-500 पर्यंत सुद्धा हे येण्याचे चान्सेस वाटतायत. आता जर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. अकॅडमीला जॉईन करायचं असेल नक्की एक कॉल असा मेसेज करा. तुम्हाला एक कॉल येईल, तुमचं सगळं जे डेटा आहे तर तो आम्ही विचारात घेतल्याच्या नंतर तुम्हाला जॉईन करू. कारण आमचा एक रूल आहे की जोपर्यंत हा विद्यार्थी व्यवस्थित कोणत्या कोर्सला बसत नाही, आपण याला सगळं सत्य सांगू, हे जर तयार असले तरच आम्ही जॉईन करून घेऊ शकतो, तसं आम्ही जॉईन करून घेणार नाही. आज आपण थांबूया. ओके, बाय.